नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 ची तयारी आता तुम्ही सुरुवात त्याची केली असेल आणि ही तयारी करत असताना राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जे 4 सामान्य अध्ययनचे विषय अंतर्भूत करण्यात आलेत, ज्यामध्ये 2012 च्या बदललेल्या सिलेबसनुसार सामान्य अध्ययन पेपर 1, पेपर 2, पेपर 3 आणि पेपर 4, ज्यापैकी पेपर 3 जो मानव संसाधन विकास अर्थात HRD आणि मानवी हक्क अर्थात HR या 2 विषयांनी मिळून बनवलेला आहे, त्यापैकी मानवी हक्क या विषयाची चर्चा आपण या लेक्चरमध्ये करत आहोत। ही चर्चा करत असताना या विषयाचा अभ्यासक्रम नेमका काय आहे, या विषयाचा समावेश या सिलेबसमध्ये का करण्यात आला आणि त्याची तयारी करत असताना कोणकोणत्या स्वरूपाची काळजी घेणे गरजेचे आहे याची सविस्तर चर्चा ही आपण या व्हिडिओमध्ये करत आहोत। सर्वसामान्यपणे जर मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क या 2 विषयांचं जर परीक्षेतलं पेपर 3 मधलं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन जर आपण बघितलं तर गेल्या काही वर्षांपासून विचारलेल्या प्रश्नांमध्ये जवळपास 75 प्रश्न हे या 2 विषयांवरती आलेले आपल्याला दिसून येतात, ज्याच्यापैकी मानव संसाधन विकास मध्ये 5 घटक आहेत, ज्यामध्ये शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास आणि लोकसंख्या अशा 5 घटकांचा अंतर्भाव हा मानव संसाधन विकास या विषयांतर्गत करण्यात आलेला आहे। तर मानवी हक्क या विषयाची चर्चा जर आपण करायची ठरवली तर त्यामध्ये एकूण 13 उपघटकांचा समावेश हा सिलेबसमध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो, ज्यापैकी सगळ्यात पहिला घटक आहे तो म्हणजे जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स। मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा जो 10 डिसेंबर 1948 ला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पुढाकारानं स्वीकारला गेला आणि त्याच्यामध्ये 30 महत्वाच्या कलमांचा अंतर्भाव करण्यात आला। हा मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा नेमका काय आहे, त्यातली कलम कशा प्रकारचे आहेत आणि जगभरातल्या राज्यघटनांनी त्या कलमांचा कशा पद्धतीने आपल्या राज्यघटनांमध्ये अंतर्भाव केला, या सगळ्या बाबी आपल्याला यामध्ये बघाव्या लागतात। मानवी हक्कांचा इतिहास आपल्याला प्रामुख्याने यामध्ये बघावा लागतो। सर्वसामान्यपणे जर विचार केला तर हक्क आणि मानवी हक्क याचा विचार जर केला तर व्यक्तीला स्वतःची प्रगती करत असताना किंवा व्यक्तीला स्वतःचा विकास करत असताना सततपणे एक मुक्त किंवा मोकळं अवकाश, आणि या ठिकाणी अवकाश या शब्दाचा अर्थ स्पेस या अनुषंगानं, की आपल्याला सततपणे एक स्पेस लागत असते आणि जोपर्यंत ही स्पेस आपल्याला उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपण स्वतःची प्रगती करू शकत नाही। सो व्यक्तीला स्वतःची प्रगती करत असताना किंवा स्वतःचा विकास करत असताना सततपणे एक मुक्त किंवा मोकळं अवकाश लागत असतं आणि हे अवकाश देण्याचं काम हक्कांची संकल्पना करते। तर मग मानवी हक्क म्हणजे काय, तर व्यक्ती ही मनुष्य प्राणी असल्यामुळे तिला जन्मतः जे हक्क प्राप्त होतात त्यांना मानवी हक्क असं म्हटलं जातं। आता मानवी हक्कांच्या संकल्पनेचा इतिहास जर आपण बघितला तर हा इतिहास लांबलचक अशा स्वरूपाचा इतिहास आहे। युट्यूब सिरीज मध्ये सुरू असलेल्या मानवी हक्कांच्या वेगवेगळ्या लेक्चर सिरीज मध्ये किंवा वेगवेगळ्या लेक्चर्स मध्ये यापूर्वी आपण मानवी हक्कांचा इतिहास हा यापूर्वी सविस्तर अभ्यास केलेला आहे। तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील त्या व्हिडिओची लिंक ही पाहता येईल, जी तुम्ही मानवी हक्कांच्या इतिहासाच्या संदर्भात किंवा ऐतिहासिक वाटचालीच्या संदर्भात पाहू शकता। मानवी हक्कांच्या ऐतिहासिक वाटचाल जर बघितली तर हक्कांचा इतिहास किंवा मानवी हक्कांचा इतिहास हा नॅचरल लॉज नैसर्गिक कायदे ते नॅचरल राईट्स म्हणजेच नैसर्गिक हक्क आणि नैसर्गिक हक्क ते मानवी हक्क अर्थात ह्युमन राईट्स या स्वरूपाचा आहे। हा सविस्तर प्रवास आपल्याला यापूर्वीच्या लेक्चरमध्ये पाहता येईल। सो जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र 10 डिसेंबर 1948 ला स्वीकारलं आणि एकूणच मानवी हक्कांच्या बाबतीमध्ये जगभरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अवेअरनेस निर्माण झाला। 10 डिसेंबर 1948 ला हे मानवी हक्क प्रतिज्ञापत्र स्वीकारल्यामुळं 10 डिसेंबर हा दिवस जागतिक मानवी हक्क दिन म्हणून देखील साजरा केला जातो। आता या पहिल्या टॉपिक मधल्या उपघटकांचा जर विचार केला तर त्यामध्ये मानवी हक्कांची आंतरराष्ट्रीय मानकं, मानवी हक्कांचं संविधानातील प्रतिबिंब, भारतीय राज्यघटनेमधलं त्याचं प्रतिबिंब, मानवी हक्क राबवण्यासाठी आणि त्यांचं रक्षण करण्यासाठीची भारतातली यंत्रणा, त्याचबरोबर भारतातली मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कांपासून वंचित असलेल्या वेगवेगळ्या समाज घटकांचे प्रश्न, वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी की ज्या मानवी हक्कांचं उल्लंघन करतात, या स्वरूपाच्या गोष्टींचा अंतर्भाव हा पहिल्या प्रकरणामध्ये करण्यात आलेला आहे। याशिवाय जागतिकीकरण, त्याचा विभिन्न क्षेत्रांवर होणारा परिणाम, मानवी हक्क विकास निर्देशांक, बाल मृत्यूचं प्रमाण, माता मृत्यूंचं प्रमाण, लिंग गुणोत्तर अशा विविध बाबी या पहिल्या प्रकरणामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत। दुसरं जर प्रकरण बघितलं तर दुसरं प्रकरण हे बाल विकास या स्वरूपाचं आहे, तर तिसरं प्रकरण हे महिला विकास या स्वरूपाचं आहे। आता खरं तर भारतामध्ये अगदी केंद्र स्तरावरती असो किंवा राज्य स्तरावरती असो, महिला व बाल कल्याण मंत्रालय असं एकत्रित मंत्रालय असलेलं आपल्याला पाहता येतं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी महिला कल्याण आणि बाल कल्याण हा दुसरा आणि तिसरा जो टॉपिक आहे त्याची तयारी करत असताना या दोघांना
एकत्रितपणे त्याचा जर अभ्यास केला तर तो जास्त फायदेशीर होऊ शकतो. ज्यामध्ये बालकांचे किंवा महिलांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, भारतातला अर्भक मृत्यूदर, कुपोषण, बालकामगार, मुलांचं शिक्षण, त्यासाठीची शासकीय धोरणं, योजना, कार्यक्रम, वेगवेगळ्या प्रकारे बालकांच्यासाठी आणि महिलांसाठी काम करणारी गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स किंवा शासकीय अभिकरणं किंवा विविध प्रकारच्या एनजीओज याचा देखील समावेश विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना करून घ्यावा, हे देखील मी यामध्ये सांगेन. चौथं जे प्रकरण आहे ते युवकांचा विकास. भारतामध्ये 2014च्या युवा धोरणानुसार 15 ते 29 वर्ष वयोगट हा युवकांचा वयोगट म्हणून निश्चित करण्यात आलाय. आणि याच 2014च्या युवा धोरण 2014 मध्ये, नॅशनल युथ पॉलिसी 2014 मध्ये, मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स, युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं असं देखील अंतर्भूत केलेलं होतं की 2020 पर्यंत भारतात 592 दशलक्ष इतकं मनुष्यबळ असेल. आणि मग या मनुष्यबळाचा विकास जर करायचा असेल आणि त्याला जर देशाच्या एकूण आर्थिक प्रक्रियेमध्ये जर समाविष्ट करायचं असेल तर युवकांच्या विविध बाबींवरती लक्ष प्रदान करणं ही एक महत्वाची बाब ठरते. भारतामध्ये दरवर्षी युवक विकास कार्यक्रमांवरती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 90,000 कोटींपेक्षा जास्त खर्च करतं. हा खर्च जर दरमहा काढला आणि दर डोई काढला तर प्रत्येक युवकावरती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दरमहा 2,710 रुपये खर्च करतं. हा निधी युवकांचं शिक्षण, त्यांचे व्यावसायिक शिक्षण, त्यांचं आरोग्य अशा विविध बाबींवरती खर्च केला जातो. भारतामधल्या युवकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न, बेरोजगारी असेल, असंतोष असेल, अंमली पदार्थांचं सेवन असेल, व्यसन असतील, शासकीय धोरणं त्यासाठीची असतील, त्यासाठीच्या विकास योजना असतील, कार्यक्रम असतील, या सगळ्याचा अंतर्भाव हा चौथ्या प्रकरणामध्ये युवक कल्याणमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. याच्यानंतरचं प्रकरण आहे ते म्हणजे अनुसूचित जमातींचा विकास, आदिवासी विकास, ज्यामध्ये आदिवासींचे प्रश्न, त्यांच्या समस्या, कुपोषण, अलिप्तता, एकात्मिकीकरण, विकास या स्वरूपाच्या बाबींचा अंतर्भाव यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 6वं जे प्रकरण आहे ते सामाजिक दृष्ट्या वंचित वर्गाचा विकास, ज्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग या स्वरूपाच्या घटकांचा अंतर्भाव हा या 6व्या प्रकरणामध्ये केलेला दिसतो. तर 7वं प्रकरण हे वयोवृद्ध कल्याण या स्वरूपाचं आहे की याच्यामध्ये वयोवृद्धांच्या समस्या, त्यांच्यासाठीची शासकीय धोरणं, त्यांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना, विविध आंतरराष्ट्रीय संघटना, युनायटेड नेशन्सची त्याच्यामधली भूमिका, इतर वेगवेगळ्या प्रकारच्या स्वयंसेवी संस्था, विविध एनजीओज या स्वरूपाच्या बाबींचा अंतर्भाव हा या प्रकरणामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. प्रकरण क्रमांक 8 जे सिलेबसमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे ते आहे कामगार कल्याण. भारतामध्ये कामगार आणि कामगारांचे प्रश्न हा एक प्रचंड मोठा प्रश्न असलेला किंवा एक प्रचंड मोठी समस्या असलेली आपल्याला दिसून येते. भारतातला प्रचंड मोठा कामगार वर्ग हा असंघटित क्षेत्रात काम करत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग संघटित त्याचबरोबर असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्या, त्यांचे प्रश्न, कामाच्या ठिकाणचं वातावरण, त्या ठिकाणची स्थिती, त्यांना मिळणारी मजुरी, विविध कार्यक्रम, विविध योजना यांचा अंतर्भाव आपल्याला या प्रकरणामध्ये करावा लागतो. त्यानंतरचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 9, विकलांग किंवा दिव्यांग व्यक्तींचं कल्याण. पुन्हा त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्यासाठीची शासकीय धोरणं, विविध योजना या स्वरूपाच्या बाबी आणि मग शासनाच्या माध्यमातून त्यांचं पुनर्वसन आणि त्यांच्यासाठी रोजगार निर्मितीसाठी राबवल्या गेलेल्या उपाययोजना याचा सविस्तर अंतर्भाव हा या प्रकरणामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे लोकांचं पुनर्वसन. आता या ठिकाणी 2 प्रकारच्या बाबींचा अंतर्भाव सिलेबसमध्ये केलेला दिसून येतो. 2 प्रकारची पुनर्वसने यामध्ये महत्वाची आहे. त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे विविध प्रकारच्या शासकीय डेव्हलपमेंटल स्कीम्स किंवा विविध प्रकारचे विकास प्रकल्प आणि ज्यामुळे लोकांना पुनर्वसित करावं लागतं या स्वरूपाचे प्रश्न. आणि त्याचबरोबर ज्यावेळी एखादी नैसर्गिक आपत्ती उद्भवते किंवा मानवनिर्मित आपत्ती उद्भवते अशा आपत्तींमध्ये लोकांना क्षतिग्रस्त व्हावं लागतं, लोक क्षतिग्रस्त होतात, अशा लोकांचं जे पुनर्वसन आहे त्याचा देखील यामध्ये समावेश केलेला दिसून येतो. मग त्यामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था संघटनांची स्थापना केलेली आहे. डिझास्टरच्या बाबतीत काम करणारे विविध प्रकारच्या यंत्रणा भारतामध्ये अस्तित्वात आहे. या सगळ्याचा अभ्यास विद्यार्थ्यांना या प्रकरणाचा अभ्यास करत असताना करावा लागतो. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे तो म्हणजे ग्राहक संरक्षण, की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांना निर्माण होणाऱ्या समस्या, त्यांच्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे, त्यांच्यासाठी हक्कांचा विचार करून विविध प्रकारचे ग्राहक विवाद आणि निवारण यंत्रणा या सगळ्या बाबी या प्रकरणाच्या अंतर्गत आपल्याला कराव्या लागतात. आणि शेवटचा टॉपिक याच्यामधला आहे तो म्हणजे मूल्य आणि नीतितत्वे.
ज्यालाच आपण इथिक्स अँड इंटिग्रिटी असं देखील म्हणू शकतो. याशिवाय आणखी एक प्रकरण यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे, ते म्हणजे विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक यंत्रणा. वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा, ज्यामध्ये युनायटेड नेशन्स असेल, युनिसेफ असेल, युनेस्को असेल किंवा ILO असेल, किंवा याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या NGOज असतील, उदाहरणार्थ ह्युमन राईट्स वॉच असेल, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल असेल, आर्टिकल 19 नावाची संघटना असेल, अशा विविध प्रकारच्या संस्था संघटनांचा जागतिक पातळ्यांवरती आणि याशिवाय राष्ट्रीय देखील काही संस्था आहेत, प्रादेशिक देखील काही संस्था आहेत, यांची सविस्तर चर्चा विद्यार्थ्यांना या सिलेबसमध्ये किंवा विद्यार्थ्यांना या विषयाचा अभ्यास करत असताना करावी लागते. एकूणच जर सिलेबस बघितला तर विविध अंगांनी, विविध स्पर्शी, विविध समाज घटकांचा अंतर्भाव केलेला हा सिलेबस विद्यार्थ्यांना पाहता येतो. खरं तर विविध प्रकारच्या युनिव्हर्सिटी अभ्यासक्रमांचा जर विचार केला किंवा काही विद्यापीठांमध्ये मानवी हक्क या विषयाचा अंतर्भाव ज्या विद्यापीठांनी केला, त्या विद्यापीठांमधला सिलेबस जर बघितला तर त्यामध्ये फक्त पहिला टॉपिक जो आता आपण डिस्कस केला, ज्याचं नाव होतं जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र, हा एकमेव टॉपिक त्या विद्यापीठांच्या सिलेबसमध्ये. पण MPSCने जे इनोव्हेशन केलेलं आहे, त्या MPSCच्या इनोव्हेशन मध्ये टॉपिक क्रमांक 2, जिथं बालविकासचा उल्लेख आपण केला, ते टॉपिक क्रमांक 13, ज्यामध्ये मूल्य आणि नीतितत्वे याचा उल्लेख आपण केला, हे सगळे टॉपिक्स MPSCचं इनोव्हेशन. आणि हे का करण्यात आलं तर विद्यार्थी ज्यावेळी ही मेन्स पास होईल, इंटरव्ह्यूला अपियर होईल आणि इंटरव्ह्यू नंतर तो ज्यावेळी अधिकारी होईल, त्यावेळी त्याला या सर्व समाज घटकांच्या साठी विविध प्रकारची कामं करायची. आणि मग ही कामं करत असताना त्याबद्दलच्या समस्या, त्याबद्दलच्या उपाययोजना, त्यासाठीची धोरणं ही त्या विद्यार्थ्याला माहीत असावीत, याचा कुठंतरी विचार आयोगानं हा सिलेबस निर्माण करत असताना किंवा या अभ्यासक्रमाची निर्मिती करत असताना केलेला आपल्याला दिसून येतो. एकूणच मानवी हक्क आणि मानव संसाधन विकास हे दोन्ही पेपर अतिशय स्कोरिंग अशा स्वरूपाचे आहेत. पण विद्यार्थी काही चुका या विषयांच्या बाबतीत करतात. सगळ्यात पहिली चूक अशी होते ती म्हणजे विद्यार्थी या विषयाचा अभ्यास सुरुवातीच्या कालखंडापासून करत नाही. जनरली मेन्सच्या बाबतीतच हा एक अप्रोच विद्यार्थ्यांचा पाहायला मिळतो की आपण सततपणे प्रिलिमच्याच मोडमध्ये असतो. मला विद्यार्थ्यांना हे विचारायचं आहे की आपण कधीतरी मेन्स देणारच आहे ना, का नेहमी आपल्याला प्रिलिमच द्यायचे? आणि मग जर कधीतरी मेन्स देणार असू तर मग विद्यार्थ्यांनी इमिजिएटली ज्यावेळी ते अभ्यासाची तयारी सुरू करतील त्यावेळी त्यांनी मेन्सची तयारी करायला आणि मेन्सच्या विषयांचा देखील अभ्यास करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये प्रिलिम झाल्यानंतर जे 3-4 महिने मिळतात मेन्सच्या तयारीला, तो टाइम पिरियड तितकासा इनफ नाहीये मेन्सचं प्रिपरेशन करण्यासाठी. आणि मग जर तुमचा आधीपासूनच या विषयांचा अभ्यास जर झालेला असेल तर तो अभ्यास तुम्हाला मेन्समध्ये चांगले मार्क्स मिळवायला मदत करतो. दुसरी गोष्ट, मानवी हक्क या विषयाच्या बाबतीत एकतर हा विषय नवीन आहे. आतापर्यंतच्या सिलेबसमध्ये कुठेही तो नव्हता. 10वी पर्यंत, 12वी पर्यंत किंवा डिग्री लेवलला या सिलेबसचा कुठेही समावेश केला गेलेला नाहीये. त्यामुळे एक नवीन विषय असल्यामुळं त्याची तयारी करत असताना येणारा जो काही ऑकवर्डनेस आहे किंवा त्याच्या तयारीच्या मध्ये विद्यार्थ्यांना निर्माण होणारी जी अडचण आहे ती रास्त आहे. आणि मग ही अडचण दूर करण्यासाठी काही महत्वाचे संदर्भ साहित्य विद्यार्थ्यांनी वापरणं गरजेचं आहे. ज्यातलं सगळ्यात पहिलं संदर्भ साहित्य मी सांगेन की तुम्ही या विषयाची तयारी करत असताना बेसिक पासून जर याची तयारी करायची असेल तर मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे हे नॅशनल बुक ट्रस्टनं प्रकाशित केलेलं पुस्तक आणि याच पब्लिकेशननं ते मराठीतही ट्रान्सलेट केले. मूळ पुस्तक आहे ह्युमन राईट्स क्वेश्चन अँड आन्सर्स. हे पुस्तक अतिशय छोटं पुस्तक आहे, प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात दिलेलं पुस्तक आहे, ज्याच्यातून या विषयाची ओळख व्हायला तुम्हाला मदत होईल. याशिवाय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नोट्स या देखील तुम्हाला या विषयांची तयारी करत असताना मदतीच्या ठरतील. आणि युनिक अकॅडमीचं तुकाराम जाधव सर आणि महेश शिरापूरकर सर यांनी लिहिलेलं मानवी हक्क या विषयांचं पुस्तक विद्यार्थ्यांना मदत करू शकेल. याशिवाय विद्यार्थ्यांना अपडेशनसाठी काही वेबसाईट्स यूज करावे लागतात, ज्या वेबसाईटची यादी स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल की ज्याचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, धोरणं, शासनाच्या वेगवेगळ्या संदर्भातल्या किंवा वेगवेगळ्या समाज घटकांच्या बाबतीतल्या एकूणच धोरणात्मक बाबी याचा सगळ्याचा सविस्तर जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही त्या वेबसाईट्स फॉलो करणं ही गरजेची बाब आहे. सो मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क यांनी समाविष्ट असलेला पेपर 3 हा एक मार्क्स मिळवून देणारा स्कोरिंग अशा स्वरूपाचा विषय आहे. या विषयाच्या तयारीसाठी युनिकच्या वतीनं आणि माझ्या वतीनं विद्यार्थ्यांना लाख लाख सदिच्छा. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.